उत्तर काशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे। त्यामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय। ढगफुटीमुळे धराली गावाजवळच्या नाल्याला मोठा पूर आलाय। या ढगफुटीमुळे डोंगरावरून काही भाग सुद्धा खाली कोसळलेला आहे, ज्यामुळे उत्तर काशीमध्ये मोठा हाहाकार सुद्धा माजलेला आहे। उत्तर काशीच्या हर्षिल परिसरात खिरगाडे नदीला पूर आल्यानंतर धराली गावामध्ये मोठं नुकसान झालंय। एसडीआरएफ आणि लष्कराकडून सध्या बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। उत्तर काशीमध्ये खीर गंगेचं हे रौद्र रूप बघायला मिळतंय। नाल्याला मोठा पूर आल्यामुळे सगळे संपूर्णतः जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे। ढगफुटी झाल्यानंतर पाण्याचा प्रवाह वाहून गेल्यानंतरचा हा सगळा चिखल पाहायला मिळतो आहे। यात मोठं घरांचंही नुकसान झालेलं आहे। अनेक नागरिक सुद्धा यामध्ये वाहून गेल्याची माहिती आहे। बाकी की 2 यूनिट्स हैं वो वहाँ पहुँचने वाली हैं। एसओसी के सुपरविजन में एक कोऑर्डिनेटेड तरीके से रेस्क्यू का वर्क किया जा रहा है। जो आसपास की एनडीआरएफ है, आर्मी है, उनकी टीम्स जो है वो भी रवाना हो रही हैं और मौके पर पहुँच रही हैं। इसके अलावा जो हमारी एसडीआरएफ की बटालियन हेडक्वार्टर में जो स्पेशलाइज्ड इक्विपमेंट्स को जो इस डिजास्टर में काम आ सकते हैं, उनको भी हम लोग एक जियो के सुपरविजन में रवाना कर रहे हैं। और इसमें जहाँ पर भी लग रहा है कि जो भी एजेंसी जो है इसमें हेल्प कर सकती हैं, एसओसी जो है उसको क्लोजली कोऑर्डिनेट कर रहा है। और सारी की सारी एजेंसी जैसे मैंने आपको बताया, चाहे आर्मी है, चाहे आईटीबीपी है, एनडीआरएफ है, सभी की सभी टीम्स मौके पर पहुँच रही हैं और एक कोऑर्डिनेटेड तरीके से एक रेस्क्यू वर्क किया जा रहा है। ढगफुटी झाल्यानंतरची भीषण दृश्य पाहायला मिळतात। ढगफुटी झाल्यानंतर मोठा पूर आला आणि त्या पुरानंतरची ही मोठी दृश्य बघायला मिळतात। डोंगराचा काही भाग हा कोसळलेला आहे आणि कोसळलेला भाग हा खाली आल्याच्या नंतरची ही भयावह दृश्य। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊया। तर शिवाजी, सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? बचाव कार्य कसं सुरू आहे? सुरू आहे, मात्र ज्या पद्धतीचा मलबा खाली पर्वतावरून खाली आला, त्यामुळं काही प्रमाणात घरं जी आहेत ती वाहून गेल्याची माहिती सध्या मिळते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि इतर जे प्रशासन आहेत जे ग्राउंड झिरोवरती काम करतात, त्या सगळ्यांच्या टीम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। मात्र युद्धजन्य परिस्थितीवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं कामकाज जे आहे ते सुरू आहे। आणि या संदर्भात मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याशी बातचीत केलेली आहे। त्यांच्याकडनं झालेल्या घटनेची माहिती घेतलेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार गावामध्ये मोठ्या प्रमाणात खाली गावासारखी एक वसाहत आहे आणि या ठिकाणी जे पाणी शिरलेलं आहे त्यामुळं काही घरं जी आहेत ती वाहून गेल्याची माहिती सध्या मिळत आहे। आणि त्यामुळं काही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते। आणि घडल्यामुळं अनेक लोकांना समजलं नाही आणि या प्रवाहापासून आता दूर राहा अशा सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाने तिथल्या स्थानिकांना दिलेल्या आहेत। कारण याच्यामध्ये अचानक जर पुन्हा अशा पद्धतीची ढगफुटी झाली किंवा अजून मोठ्या प्रमाणात वरून पाणी खाली आलं तर यामुळे वाहून जाण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जीव आपल्याला दृश्य पाहायला मिळतात, त्यामुळे ती अत्यंत थरारक आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे लोक आहेत ते वाहून गेल्याची भीती सध्या तरी व्यक्त केली जात आहे। आता यामध्ये फक्त मनुष्यहानीच नाही तर इतर देखील प्राण्यांची म्हणजे घरातील जनावरं असो, त्याचबरोबर वित्तहानी देखील या ठिकाणी झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि या सगळ्या घटनेमुळे या भागामध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मदत कार्य जे आहे ते या ठिकाणी देण्याचं काम सरकारच्या वतीनं सध्या सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने सध्या या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर उत्तर काशीमधील तर लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि अचानक आलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात घरं जी आहेत त्या बांधाच्या बाजूला। शिवाजी, मी आपल्याला थोडंसं थांबवते, आपण असेच जोडलेले राहा। या सर्व ठिकाणच्या परिस्थितीबाबत त्या ठिकाणचे स्थानिक अधिकारी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण बघूया।
एग्जैक्ट डेटा तो नहीं मिला है, लेकिन ये इन्फॉर्मेशन जरूर है कि धराली में खीर गंगा है गदेरा, जिसमें ऊपर जैसा वीडियो में भी हम देख पा रहे हैं कि क्लाउड बस्ट होने से काफ़ी पानी एक साथ आया है, एकदम से आया है। और चूँकि वहाँ पे गेस्ट हाउस हैं और छोटे रेस्टोरेंट भी है और होटल्स भी हैं, तो उसी के मद्देनजर हमने अपना आर्मी का टीम हड़सर की है, उनको मैंने रिक्वेस्ट करके तुरंत भिजवा दिया था। और उनका भी एक अभी मेरे फ़ोन पे अभी नेटवर्क पे मुझे पता नहीं थोड़ा वीक हो रहा है, वहाँ पे कनेक्ट नहीं हो पा रहा है, लेकिन कुछ एक लॉसेस की सूचना है। तो 4 लोगों का उन्होंने मुझे बताया था कि लॉस का आया है और प्रॉपर्टी का लॉसेस भी है। तर या संपूर्ण घटनेमध्ये 4 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जाऊयात। शिवाजी, सध्याची अपडेट समोर येते, 4 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, मात्र जसं की जीवितहानी यासह वित्तहानी झाल्याचं सुद्धा कळतंय, याबाबत अधिकृतचा काही आकडा सुद्धा समोर आलेला आहे का? अद्यापर्यंत अधिकृत असा आकडा समोर आलेला नाहीये, मात्र जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर पाऊस झालेला आहे आणि अशा भागामध्ये मदत आणि पुनर्वसन कार्य करणं कठीण असतं। आतापर्यंत आपण पाहिलेल्या महाराष्ट्रामध्ये देखील दरड कोसळण्याच्या ज्या घटना आपण पाहिलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून या भागात तर रस्ते खूप छोट्या प्रमाणात असतात आणि उत्तराखंड असो किंवा हिमाचल प्रदेश असो हा पहाडी भाग आहे, डोंगराळ भाग आहे आणि या ठिकाणी मदत आणि पुनर्वसन कार्य जेव्हा देण्याची मदत करायची गरज असते तेव्हा मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागतं। वरून कोसळणारा पाऊस असतो। या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी पोलीस असो, SDRF असो, त्याचबरोबर महसूल विभाग असो, आर्मी असो, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभाग असो, या सगळ्यांना मोठ्या त्रासाला जे आहे ते या ठिकाणी सामोरं जावं लागत असतं। लोकांचे जास्तीत जास्त जीवितहानी कशा पद्धतीने कमी होईल यासाठी देखील शिवाजी, या सर्व परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण या पुढील अपडेट सुद्धा आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।